बरोबर रामचंद्रजी ढोकले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय मैदानाच्या आतमध्ये कोट्रोशीचा अजय शेलार, जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत त्याचबरोबर कोच आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. एका बाजूला ओव्हर नंबर 1 मध्ये टीम हरचंदीकडून संतोष भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डॉट आलाय. संतोष आता कमाल करतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. आज याच प्रकारची गोलंदाजी संतोषांना करावी लागेल. त्यांच्याकडे भेदकता आहे, अचूकता आहे आणि त्या अचूकतेवरती आज भर द्यावी लागेल. अजय शेलार स्ट्रायकर एंडला या हंगामामध्ये चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत. अलीकडच्या 2 स्पर्धेमध्ये काय खेळ केला अजय शेलार यांनी. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉल पाठवलाय, डीप कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे एक अफलातून फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार येतोय. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा फटका आपण पाहूया. क्रिक लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय, सरळ पाठवलाय 6 धाब्यांसाठी. चांगला फटका. त्याचबरोबर टीम सोनाट आणि याही टीमला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेची एक छोटीशी आठवण भेट आपण त्यांना प्रदान करूया. सोनाट टीम या, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहात. ऑन साइडला खेळलेला बॉल आहे. मोहर किती धावांची लागेल तर निश्चित 2 धावा. या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येत आहेत, माफ करा. बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमारेषा पार होईल, फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. टीम सोनाटला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. टीम सोनाट आपण या आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या सन्मान चिन्हाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा खेळ हा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवला, त्यासाठी याही स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी एक छोटीशी आठवण भेट या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. बॅकफूट वरती गेले होते, हा फटका खेळताना अजय शेलार, परंतु कमबॅक चांगलं होतं या बॉलच्या पाठीमागे. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागलं टीम कोट्रोशीला. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 17 धावा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे टीम कोट्रोशीने पॉवर प्ले तोड बॅटिंग केली आहे. टीम हरचंदीला हव्या आहेत विकेट. पाठीमागच्या मॅचमध्ये प्रज्वलने चांगला खेळ केलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रज्वल यांना आणलं जाईल का हेही पाहावं लागेल, कारण पाठीमागच्या मॅचमध्ये प्रज्वल अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते ज्यावेळेस टीमला विकेट मिळत नव्हती. त्यावेळेस प्रज्वल गोलंदाजी मार्कवरती आले, असा काही खेळ केला की समोरच्या टीमचे 2 फलंदाज यांनी माघारी पाठवले होते. त्याचबरोबर सिद्दीकी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात प्रज्वल. यावेळेला बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होते, बॉलला अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सर्व 4 धाब्यांसाठी प्रज्वलने संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु या बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकांना संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बॉल सीमारेषा पार, धाबा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार येतोय. बॅटिंग मध्ये जर आपण पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ बॅटिंग करताना अजय शेलार यांचा झेल निसटलेला आहे. अजय शेलार ही महत्वाची विकेट आहे. तुम्ही अजय शेलारांची विकेट घ्या, अर्धा संघ माघारी पाठवल्यासारखा आहे. परंतु अजय शेलार यांची कॅच पकडावी लागेल, विकेट घ्यावी लागेल. प्रज्वल पुन्हा तयार. एक ऑलराऊंडर खेळाडू हरचंदीचा, इवा ऑलराऊंडर. आता त्याच्यावरती केलं आक्रमण, झेल सुटला आणि त्या झेलचा उपद्रव लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलेला अजय शेलार यांचा मोठा टोला. आणि हा होता त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. चला, ओव्हर नंबर 3 नंतर रिपोर्टिंग करावी लागेल. टीम गावडोशी आणि मांगर, आपण रिपोर्टिंग करा. KUCC गावडोशी आणि मांगर यानंतरची मॅच आपली आहे. आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल, याची आपण नोंद घ्या. ओ, चांगला बॉल टाकलाय इवा खेळाडू प्रज्वलने.
धावसंख्या आता एकीने पुढे सरसावली आहे. तब्बल या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. अजय शेलार काय बॅटिंग करतायत. एका बाजूला प्रज्वल, एक युवा ऑलराऊंडर हरचंदी गावचा. चांगलाच बॉल टाकलाय प्रज्वलने. लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव इथे खर्च केलेली आहे. स्ट्राईक फार वेळानंतर रोटेट केलेला आहे. तुम्ही स्पर्धा पाहत आहात. जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर आणि गाव आहे उतेकर वानवली. आणि या गावची असणारी क्रिकेट स्पर्धा उतेश्वराच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ग्रामदैवताच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा. उतेश्वराची प्रसिद्ध असणारी यात्रा आणि हे जे काही ग्रामदैवत आहे ना त्या ग्रामदैवताच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. बॉलर तयार. प्रज्वल, एक युवा ऑलराऊंडर हरचंदी गावचा. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय. चांगलाच बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अकूट टप्प्याचा मारा इथे केलाय. बॉल डॉट आलाय. धाव आता मिळत नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. षटक क्रमांक 2चा खेळ आणि या षटकातला आता शेवटचा बॉल बाकी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम मांगर आणि KUCC गावडोशी. तुम्हाला ब्लेझर घालून मुख्य व्यासपीठावरती थांबावं लागेल. इथे या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. फटका तर पुढे खेळलेला आहे. काही धावा इथे धावून काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय आणि 2 धावा सहजरित्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. 2 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम कोट्रोशीने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 32 धावा. परंतु या ओव्हरमध्ये प्रज्वल आले. धावसंख्येचा वेग थोडासा कमी केलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम हरचंदीला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम आहे मांगर आणि त्यांच्या विरुद्ध KUCC गावडोशी. या दोन्ही संघांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. नाणेफेकीचा कौल आणि त्यासाठी तुम्हाला ब्लेझर घालून या ठिकाणी थांबावं लागेल. त्याचबरोबर निलेश दादा सोंडकर यश स्पोर्टचे प्रोप्रायटर सोंडपारचे त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. चला थोडीशी घाई करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि या षटकासाठी आता शंकर यांना आणलेला आहे टीम हरचंदीने ओव्हर नंबर 3 साठी. हो चांगलाच बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे एक चांगली भिन्नता पाहायला मिळाली. बॉल खोलवर टप्प्याचा टाकला. तोही यॉर्कर टाकला. बॉल डॉट आलेला आहे. आज अशाच प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल आणि या प्रेशरमध्ये एकाच दुसरी विकेट जर मिळाली तर हा संघ कमबॅक करेल. फ्लॅट. ओ इथे पहा. व्हॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केले. व्हॉट अ कॅच. अप्रतिम, लाजवाब, सुरेख, आउटस्टँडिंग, ग्लोरियस कॅच पकडलेली आहे. संपूर्ण शरीराचं नियंत्रण एका पायावरती घेतलं. हातांची ओंजळ आणि डोळ्यांचा संयोग ठेवला. ओ इथे पहा पंचांनी काय सांगितलेलं आहे. आणि हा षटकार आहे कारण इथे सीमारेषेचं उल्लंघन झालेलं आहे. बाउंड्री लाईन वरती हा कॅच पकडलेला आहे आणि त्याचमुळे की काय पंचांनी सांगितलेलं आहे की हा षटकार आहे. चला थोडीशी आता घाई करूया. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. टॉस साठी टीम मांगर आणि टीम KUCC गावडोशी आपण रिपोर्टिंग करा. जर टॉस मध्ये एकच कॅप्टन असेल तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. जर आपण ब्लेझर घालून टॉस केला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्या.
त्यामुळे तुम्हाला ब्लेझर घालावा लागेल, त्यासाठी तुम्ही मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा अशी या ठिकाणी विनंती आहे. फटका फसलाय, बॉल हवेत. 2 क्षेत्ररक्षक आले होते कॅच पकडण्यासाठी, परंतु 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॉलपर्यंत पोचावं लागेल, कॅचेस पकडाव्या लागतील. हरचंदी संघाने पहिल्या मॅचमध्ये खेळ चांगला केलाय, परंतु या मॅचमध्ये हरचंदी टीमला या चुका टाळाव्या लागतील. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पोचायचं तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. एका बाजूला कोट्रोशी टीमने काय बॅटिंग केली आहे. 2 जीवनदान आतापर्यंत अजय शिलारांना मिळालेले आहेत. एकही विकेट या टीमने गमावलेला नाहीये. समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील कोट्रोशी टीमला आणि अजय शिलारांना 4. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो काही निर्णय टीम कोट्रोशीने घेतला, त्या निर्णयावरती हा संघ खरा उतरला आणि बॅटिंग करताना काय खेळ केलाय कोट्रोशीचा अजय शेलार. 42 धावांवरती अजय शेलार बॅटिंग करतायत आणि अखेरकार अजय शेलार 42 धावांवरती माघारी परततायत. परंतु काय बॅटिंग केली आहे अजय शेलार. चांगला खेळ केला टीम कोट्रोशीसाठी. स्वप्नवत सुरुवात आपण म्हणतो ना, ती अगदी स्वप्नवत सुरुवात जर कुणी करून दिली ना, तर ते नाव आहे अजय शेलार. टीम कोट्रोशीला करून दिली स्वप्नवत सुरुवात. धावसंख्या धावफलकावरती आता एकंदरीत किती आहे? 44 धावा आणि 44 धावांमध्ये 42 धावा या वैयक्तिक अजय शेलार यांच्या आहेत. आणि या षटकामध्ये बॉल किती शिल्लक आहेत? तर षटक संपलेला आहे. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 44. शेवटच्या ओव्हरकडे आपण वळूया. टॉस साठी आपण आलात का? टीम KUCC गावडोशी आणि टीम मांगर. मांगर संघ आलेला आहे. त्याचबरोबर कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष प्रकाशदा माने गाडोली गावचे, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. मांगर संघ या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करूया, KSKचे माजी पदाधिकारी त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर किशोर जाधव जे मांगरचे आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. KSK महाबळेश्वरचे सदस्य आणि त्यांनाही विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. गतवर्षीच्या कमिटीमध्ये आपण त्यांना पाहिलं. टीम गावडोशी आपला कॅप्टन पाठवा. KUCC गावडोशी आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन्सला आपण ब्लेझर देऊया. यावेळेला हा बॉल ऑन साइडला खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आले होते, परंतु हरचंदी टीमला आज झेल पकडता आलेले नाहीयेत. कुठेतरी या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल टीम हरचंदीला. फिल्डिंग तुम्हाला सांगी करावी लागते. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट्समन असतात. गोलंदाजी एकाला करावी लागते, परंतु फिल्डिंग ही 11 खेळाडूंना करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 52 धावा.
चला यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि टॉस आहे गावडोशी, KUCC आणि मांगर या दोन टीम मध्ये टॉस होणार आहे. आता एका बाजूला या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत, धावा कमी येत आहेत आणि तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. आपण टॉसकडे वळणार आहोत. फटका ऑन साइडला खेळलेला आहे. याच्यावरती मोहर काय लागेल? सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि स्कोर बोर्डला चालना मिळते. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 55 धाबा. चला थोडीशी घाई करा, षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. यानंतर टॉस केला जाईल आणि तो टॉस आहे 2 टीम मध्ये. टीम मांगर आणि त्यांच्या विरुद्ध गावडोशी KUCC असा टॉस होणार आहे. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय आणि या बॉलवरती मोठा टोला आलाय. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. प्रथम बॅटिंग करताना धावा बनवलेल्या आहेत 59 धावा. 60 धावांचं लक्ष आहे. टॉस या ठिकाणी होणार आहे आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया किशोरदादा पाटील, लोकप्रिय समाजसेवक, कोपरखैरणे विभाग आणि त्यांच्या वतीने मोलाचं सहकार्य मिळाले. त्यांच्या शुभाशय आपण टॉस करत आहोत. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा, आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकतायत. परंतु आता इथून पुढे आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण वळूया, जिथे 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला टीम असेल मांगर, त्यांच्या विरुद्ध KUCC गावडोशी अशी मॅच असेल. त्या मॅचचा टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन की कोपरखैरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय श्री किशोरदादा पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. खरं तर कॉइन स्पिन देखील केला जातोय. छापा असा कॉल केलेला आहे. गावडोशी KUCC टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? अभिनंदन संतोषदादा तोरणे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि खरं तर मैदानाचा विचार केला तर पहिली मॅच अगदी हाय स्कोरिंगची झाली होती, परंतु त्यानंतरच्या 2 मॅचेस जर पाहिल्या तर कमी स्कोरिंगच्या झाले होते. टॉस तुम्ही जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत बॅटिंग करत असताना मजल मारू शकता? 4 ओव्हरून कमीत कमी 50 रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण पहिली बॅटिंग असल्यामुळे 50 रन तर चेसेबल टार्गेट प्रॉपर होईल. आयोजनाबद्दल काय सांगाल? कारण महाबळेश्वर परिसरातील उत्तेकर, वानवली हे गाव आणि एक गाव 11 फॉर्मॅटनुसार प्रथमदाच कॅप्टन ब्लेझर परिधान करून टॉस करतोय. चमचमत्या ट्रॉफीज आहेत आणि आपल्या स्वतःच्या गावाच्या ग्रामदैवताच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली. कशा प्रकारच्या भावना आहेत? ग्राउंड तर खूप सुंदर आहे आणि उत्तेकर वानवलीने आयोजन केलं आहे. खूप सुंदर आयोजन आहे आणि आमच्या गावडोशी गावातर्फे त्यांचे आभार आहोत की असंच त्यांनी आयोजन करावं आणि आम्हाला खेळण्याची संधी मिळावी. थँक्यू सो मच. मांगर टीमचे कॅप्टन, टॉस तुम्ही गमावला. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. मनासारखं घडलेलं आहे. जे हवं होतं तो मिळालंय. प्रतिस्पर्धी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावू. तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही पण 40 जायच्या आसपास त्यांना थांबायचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द? आयोजन भरपूर चांगलं आहे, ग्राउंड पण भरपूर चांगलं आहे. त्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी आपण खऱ्या अर्थानं आत्ता नुकतीच नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडली आणि त्या नवी मुंबई महानगरपालिकामध्ये खऱ्या अर्थानं सौभाग्यवती मीनाक्षीताई किशोर पाटील भरघोस मताने निवडून आले आणि नगरसेविका म्हणून त्यांना पदवी देखील मिळाली आणि त्यांचेच मिस्टर खऱ्या अर्थानं कोपरखैरणे विभागातील समाजसेवक, लोकप्रिय आणि किशोरदादा पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, उत्तेकर वानवली गावचं खऱ्या अर्थानं तुमच्यावरती नितांत प्रेम आहे आणि आज क्रिकेटचं आयोजन केलं आहे. कशाबद्दल आपल्या भावना आहेत या स्पर्धेबद्दल? खरं प्रथमतः तर उत्तेकर परिवारांचे अभिनंदन मानायला पाहिजे की ते आपल्या गावाच्या मानप्रतिष्ठा नवी मुंबईत रुजवत आहेत. मी बऱ्याच क्रिकेट मॅचच्या ओपनिंगला जातो किंवा बोलवल्यावर जातो,
पण तो एक जिल्ह्याचं नाव होतं, हे आपल्या गावाचं नाव करतायत. खरं यांची प्रशंसा करणं केली तेवढी कमी आहे. अगदी बरोबर आहे. अनेक जण आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करत असतात, परंतु उत्तेकर वानवलेने आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. थँक्यू सो मच. आपण देखील आलात, खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली, 4 चांद लावलेत, त्याबद्दल आम्ही उत्तेकर वानवले ग्रामस्थांच्या वतीनं आणि श्री उत्तेश्वर चषक 2026च्या वतीनं आपल्या सर्वांचं मनोपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली आहे 2 टीमच्या दरम्यान, आणि त्या मॅचचं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य निलेशजी मर्टेकर सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी ऐकूया. तुर्तास मी थांबतोय, तर मी थांबू नका, पाहत राहा क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून श्री उत्तेश्वर चषकाचा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकत होतो तुषार जांभळे सरांना आपण कॉमेंट्री बॉक्समधून आतापर्यंत टॉसच्या दरम्यान आपण ऐकलेलं आहोत. मुख्य व्यासपीठावरतून 60 धावांचं लक्ष आहे आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 24 आहेत. हरचंदी विरुद्ध कोट्रोशी ही मॅच आहे. स्ट्रायकर जोडी आलेली आहे हरचंदी गावची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. टीम हरचंदी आपण एक खेळाडू पाठवा, आपली बॅटिंग आहे. प्रज्वल आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही युवा जोडी आक्रमक मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल वेगवान टाकलाय, उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय, बॉल डॉट आलाय. एका बाजूला प्रज्वल सतीश ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती कोण आहे तर राजेश शेलार, ज्यांनी बॅटिंग चांगली केली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सतीश तयार. ओ पुन्हा ब्लॉक टाकलाय. कोणतीही मुभा इथे फलंदाजाला दिलेली नाहीये, परंतु 60 धावांचं प्रत्युत्तर देताना टीम हरचंदीला आक्रमण करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक फोडावं लागेल, पॉवर प्ले तोडावा लागेल. आता पॉवर प्ले तोड फटका खेळलाय, बॉल निघाला डीप कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आता स्कोर बोर्डचा केलाय श्री गणेशा मोठ्या फटक्याने. बॅटिंग करताना फलंदाज प्रज्वल मोरे मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली या बॉलच्या पाठीमागे. एक युवा ऑलराऊंडर म्हणून हरचंदी गावाकडून चर्चेमध्ये आलेले नाव आहे आणि आज नावाला साजेसा खेळ प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा वाईट बॉल आहे, दिशाहीन आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला आपण चर्चा केली, 60 धावांचं लक्ष आहे. हरचंदी संघाने पहिल्या मॅच मध्ये उल्लेखनीय खेळ केलाय, कोट्रोशी संघाने खेळ चांगला केलाय. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलच्या मॅच साठी. परंतु इथे काय घडलंय आणि इथे पहा झेल निसटलेला आहे. यष्टी रक्षक नाखुश आहेत, कारण ज्या प्रकारे बॉल कॅच करण्यासाठी गेले प्रज्वल या ठिकाणी निराश पाहायला मिळत आहेत. आणि इथे आणखीन एक माफ करा पहिल्या विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक पहिला लागलाय या महत्वाच्या मॅच मध्ये. आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रज्वल यांना चालणं महत्वाचं होतं. या अगोदरच्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे फटका त्यांचा फसला आणि त्यांच्या विकेटचं इथे पतन होत आहे. धक्का क्रमांक पहिला टीम हरचंदीला. आता येणाऱ्या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल, डाव सावरावा लागेल, विकेटची पतझड जी आहे ती थांबवावी लागेल. रिव्ह्यू तुम्हाला नाहीये, पंच जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. त्यामुळे ऑन फील्डला जो काही निर्णय दिलेला आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रनआउट होत आहेत. प्रज्वल मोरे आउट होऊन माघारी येतील. आज थोडेसे निराश आहेत, कारण ज्या प्रकारे आउट होऊन माघारी आले आहेत, फटका ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता,
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 3 वरती टीम हरचंदीकडून खोलवर टप्प्याचा बॉल इथे टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. कोट्रोशी टीमचं यशस्वी षटक म्हणायला काय हरकत नाही. अजय शेलारने अवघ्या 5 धावा दिलेल्या आहेत. 55 बनवायची 18 बॉलमध्ये टीम हरचंदीला, त्यामुळे आता गिअर बदलावा लागेल. एका बाजूला बंटी कांबळे सर, प्रसाद राज्याध्यक्ष सर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहत आहात. धनंजय कोळी सर आहेत. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या क्रिकेट स्पर्धेला आहे. यानंतरची मॅच आणि त्या मॅचसाठी तयार राहा टीम मांगर आणि गावडोशी KUCC. यानंतरची मॅच आपली आहे. हरचंदी संघ आपला एक खेळाडू पाठवा, कारण आपली बॅटिंग आहे. खेळाडूचा नामोल्लेख होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायची विनंती आहे. संतोष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला क्रमांक 3 वरती आलेले आहेत. आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल, गिअर बदलावा लागेल. फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि या बॉलच्या पाठीमागे टीम हरचंदीला धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आज चांगली बॅटिंग टीम हरचंदीला करावी लागेल. पहिल्या डावामध्ये घडलंय काय याचा विचार करून चालणार नाही. सेकंड इनिंग मध्ये चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न हरचंदीला करावा लागेल. मॅच मध्ये लढण्यासारखं बरंचसं काही बाकी आहे. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल. असं म्हणतात, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सुशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय आता याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना यालाच महत्व आहे. डावकुरे आताचे फलंदाज, बॉलरही लेफ्टीच आहेत. डावकुरे आताचे गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये सागर शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. बॉलर तयार. सागर शेलार यांचा हा बॉल समोर टोलवलाय. खेळाडू बॉलच्या खाली. इथे अंदाज बांधू शकले नाहीत, कारण सूर्याची किरण ज्यावेळेस डोळ्यांवरती डायरेक्ट येतात ना त्यावेळेस डोळे आपोआप झाकतात आणि त्याचाच प्रत्यय आला. ज्यावेळेस आपण आकाशामध्ये बघतो आणि आता वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत, 2 वाजलेत, म्हणजे सूर्य हा डोक्यावरतीच आहे. 12 ते 2च्या दरम्यान सूर्य हा डोक्यावरती असतो. आणि ज्यावेळेस आपण आकाशाकडे बघतो त्यावेळेस सूर्याची किरण ही आपल्या डोळ्यांपर्यंत येऊन पोहोचतात. डोळे आपले आपोआप झाकतात. पंचाने सांगितलं की वाईड आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. इथे एक सिंगल धाव प्राप्त होईल. हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचाने या ठिकाणी कळवलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. बॅटिंग मध्ये सुशांत मोरे, डावकुरे आताचे फलंदाज, पायांचा वापर केला या बॉलला खेळण्यासाठी. मिड ऑफ बॉलच्या खाली आलेले आहेत, परंतु बॉलच्या खाली पोचू शकले नाहीत, योग्य अंदाज बांधू शकले नाहीत. जीवनदान मिळतंय.
पुन्हा पुढे निघून आले होते, परंतु यावेळेला हा जो बॉल आहे तो खोलवर टप्प्याचा आहे आणि या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त होतीये. लेग बायची धाव पंच ठिकाणी कळवत आहेत. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 60 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. पुनश्च एकदा आपण सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया. आपण सर्वजण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपण आलात आणि या स्पर्धेची आपण सर्वांनी येऊन शोभा वाढवली, त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. 47 बनवायचे आहेत. 12 बॉल शिल्लक आहे तिथून पुढे आणि प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 23 धावा टीम हरचंदीला कुटाव्या लागतील. आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालावा लागेल, धुमाकूळ घालावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल धाव इथे प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे आणि आता इथून पुढे 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी टीम हरचंदीला बनवायची आहे. धावा 46. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. फक्त आता हात खोलावे लागतील. बॅटची आतली कणा, बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल, परंतु मोठे फटके येणं अपेक्षित आहे टीम हरचंदीला. मोठे फटके जर आले तर मॅचला कलाटणी मिळेल, परंतु याच ओव्हरमध्ये टीम हरचंदीला मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. पायांचा वापर केला, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. लढताना ठोकलाय तो षटकार. आज याच प्रकारची हरचंदीला बॅटिंग करावी लागेल. अशाच प्रकारच्या फटक्यांची सांगड घालावी लागेल आणि अशा फटक्यांमध्ये आता सातत्य ठेवावं लागेल. चांगली बॅटिंग, मनोबल वाढवणारा फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय हा मोठा टोला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3. विकास शेलार यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगावरती आला. त्याला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 60 धावांचं प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती येत आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. म्हणजे कमीत कमी 6 षटकार मारावे लागतील 8 बॉल मध्ये. आता इथून पुढे या मॅच मध्ये डील ही षटकारांमध्येच करावी लागेल. विकेटचं पतन धक्का क्रमांक लागला आहे तो 3रा. टीम हरचंदी या टीमला 7 बॉल 39 धावांची गरज. विकास शेलार मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर आता 4 साठी आलेले आहेत. 6 बॉल. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. विकास शेलार यांनी हे षटक हाताळलं आणि आता इथून पुढे 22 झालेले आहेत. म्हणजे बनवायचे आहेत 38 धावा 6 बॉल. चला थोडीशी आपण घाई करूया का दोन्ही संघ. म्हणजे इथून पुढे जो संघ प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी आहे. टीम हरचंदीने गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु बॅटिंग करताना या टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवणं महत्त्वाचं होतं. सुरुवातीला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलने चांगला केला, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुशांतने खेळ चांगला केला, परंतु याच्यामध्ये सातत्य ठेवणं महत्त्वाचं होतं. विकेट वाचवणं महत्त्वाचं होतं, परंतु एका बाजूला विकेट जात राहिल्या. तेजस आलेले आहेत 6 बॉलच्या पाठीमागे 38चा. बचाव करण्यासाठी उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल हा आलेला आहे तो डॉट.
इथे या बॉलच्या पाठीमागे पंचांनी नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे आणि इथे कोणती मुभा फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे मोठी स्ट्रोक खेळण्याची गोलंदाजांनी दिली नाही. बॉल डॉट. शेवटचे 4 बॉल पुढे सोडलाय, लालसा दिली आहे. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. चला मांगर टीम आणि गावडोशी KUCC ज्या टीमने टॉस जिंकलाय त्या टीमला खेळाडू कक्ष चॉईस करण्याचा अधिकार आहे, याच्या पण नोंद घ्या. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॉल आलेला आहे तो डॉट. ऑन साइडला खेळलाय परंतु एकच धाव मिळेल. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आता औपचारिकता. औपचारिकतेच्या दिशेने निघालेला हा सामना. शेवटचा बॉल इथे बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. चला मांगर आणि गावडोशी KUCC आपण तयार राहा. आणि इथे हा बॉल डॉट येतोय. सामना संपलेला आहे. हार्डलक टीम हरचंदी, आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगलं खेळलेलं आहात परंतु अखेरकार हा सामना कोट्रोशी टीमने जिंकलाय. त्यांचं अभिनंदन करूया आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाऊन्स करूया. ज्यांनी बॅटिंग करताना बनवलेले आहेत धाबा 42. पुन्हा एकदा कोरलंय नाव सामनावीराच्या पुरस्कारावरती. अजय शेलार प्लेयर ऑफ द मॅच. या हरचंदी टीमचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. त्यांना विनंती आहे या स्पर्धेची आठवण भेट या ठिकाणी आपल्याला प्रदान केली जाईल आणि टीम हरचंदीला विनंती करूया की मित्रांनो या आणि आपल्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करा. टीम हरचंदीला आपण देऊया हे सन्मान चिन्ह.